गोव्यामध्ये ओबीसींचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे आणि साहजिकच यामध्ये एक प्रमुख मुद्दा जो आहे तो म्हणजे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा। या अधिवेशनात प्रामुख्याने एक मागणी करण्यात आली की ओबीसींची म्हणजे इतर SC ST प्रमाणे जशी जनगणना होती तशी ओबीसींची व्हावी। आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत, माजी विरोधी पक्षनेते। विजयभाऊ, तुम्ही एक मागणी याच्यामध्ये केलेली आहे बोलताना की सरसकट अशी ज्या जनगणना होते तेव्हा OBC SC ST ओपन आणि मायनॉरिटी असे 5च रकाने करावे, ही तुम्ही मागणी का केली आहे? नाही, असं आहे की जातनिहाय केले तर त्यामध्ये आम्ही समजू शकतो। शेवट सरकार असो की सरकारच्या बाहेर असो, देशामध्ये शांती असावी, देश एकतेने चालावा, देशात कुठले जातीय तणाव निर्माण होणे, आपापसातले मतभेद वाढू नये, ही त्यामागची आमची भूमिका आहे। आम्ही सरकारच्याकडे OBCचा टक्का किती आहे तुम्ही OBC प्रवर्ग बघून बघा, OBC जात म्हणून बघू नका। ती याला प्रवर्गाचा दर्जा आहे। SCला प्रवर्ग म्हणतो आम्ही, STला प्रवर्ग म्हणतो, मायनॉरिटीला आम्ही प्रवर्ग म्हणतो, ओपनला प्रवर्ग म्हणतो, तसा OBC हा प्रवर्ग आहे। OBC प्रवर्गाची ही कास्टवाईज आपला जनगणना करा आणि OBCचा वाटा, OBCचा संख्या किती आहे त्याप्रमाणे सरकारने स्वतंत्र मंत्रालय करावं, बजेट द्यावा आणि OBCच्या वाट्याचा OBCला द्यावं, पण ही त्यामागची भूमिका आहे। पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो की जातनिहाय OBC जनगणना नको, तर सरसकट फक्त OBC जनगणना हवी। नाही, बघा, ज्यावेळेस OBC आली त्याच्यात जात येतेच, पण ते आकडा मात्र घोषित करताना तुम्ही जातनिहाय घोषित करू नका, तर तो OBC म्हणून घोषित करा, ही त्यामागची मागणी। नाहीतर ते रोहिणी आयोगासारखं करून आपसामध्ये आमच्या 2-4 शकलं पाडतील, आम्हाला अपंग करतील, कोणाचा पाय कापतील, कोणाचा डोळा काढतील, कोणाचा हात कापतील आणि आम्हाला लढूच देणार नाही एकत्र येऊन, ही त्यामागची आमची भूमिका आहे। आमची मूठ एक वज्रमूठ राहिली पाहिजे OBCंची, ती ते करत असते। त्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही इतरांना जे काय देताय, ज्या पद्धतीनं देताय त्यांना दिलंच पाहिजे, तो संविधानाने दिलेला अधिकार आहे। म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की OBCमध्ये भांडणं नको, OBCमध्ये फाटाफूट नको, म्हणून फक्त OBCंची जनगणना जाहीर करा, जातनिहाय करू नका। OBCची जनगणना करणारा ती जात त्या कॅटेगरीमध्ये आहेच, ओघानं ते आलंच, पण घोषित करताना सरकारने याची काळजी घ्यावी, फक्त सरसकट जाहीर करावं, जातनिहाय जाहीर करू नये। धन्यवाद। येस। तर हे होते विजय वडेट्टीवार, ज्यांनी OBC जनगणनेबाबत एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, जेणेकरून OBCमधली फाटाफूट आणि भांडणं टाळता येईल। सारंग पांडे, ABP माझा, गोवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।